मुंबई विमानतळावरती आग लागली आहे। मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1 ला आग लागल्याची बातमी आहे। 6 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो आगीमुळे धुराचे लोट पाहायला मिळतात। मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1 इथे ही आग लागल्याची दृश्य आपण बघतोय आणि टर्मिनल 1 वरनं सहसा देशांतर्गत सगळी उड्डाणं होत असतात, परंतु नक्की कुठल्या भागामध्ये आग लागलेली आहे, ती किती पसरलेली आहे या संदर्भात आपल्याला अजून माहिती मिळायची आहे। परंतु शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे। आपण आता ही दृश्य बघतोय मुंबईच्या विमानतळावरची टर्मिनल 1 इथली। संध्याकाळी 6 वाजायच्या सुमारास विमानतळाच्या या परिसरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं कळतंय। सध्याच्या परिस्थितीमध्ये आगीवरती नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत आणि अग्निशमन दलाचे जवान सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत। धुराचे लोट या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो। खरं तर टर्मिनल 1 वरनं डोमेस्टिक सगळी उड्डाणं होत असतात। प्रचंड मोठ्या प्रमाणावरती इथे यातायात असते, सातत्याने फ्लाइट्स उडत असतात, परंतु अशा पद्धतीने टर्मिनल 1 ला आग लागल्यामुळे आत्ताची परिस्थिती काय एअरपोर्टवरची जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत सत्यम सिंग। नक्की काय परिस्थिती आहे सत्यम? नक्कीच पूर्वी संध्याकाळी 6:30च्या सुमारास विलेपार्ले टर्मिनल 1चं जो विमानतळ आहे त्या ठिकाणी एका विमानामध्ये मोठी आग लागली। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 3 ते 4 गाड्या घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर करत आहेत। खरं तर ही रनवेचे परिसर आहेत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विमान सुद्धा आहेत। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित अद्यापर्यंत माहिती मिळत आहे त्यामध्ये झालेली नसून मात्र विमानाचं मोठं नुकसान झालं आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। थोड्या वेळामध्ये ही आग विझली नंतर जे आहे कारण ह्याचं आगीचं स्पष्ट होईल। सत्यम, एअरपोर्ट सारख्या ठिकाणी अशी आग लागणं ही खरं तर उड्डाणं आणि त्याचबरोबर नुकसानाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत भीतीदायक गोष्ट आहे, पण त्याचबरोबर सुरक्षिततेच्या पातळीवर सुद्धा प्रश्न निर्माण होतात। त्यामुळे सध्या व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जात आहे विमानतळावर? नक्कीच आपण पाहिलं तर विमानतळावर मोठ्या प्रमाणात प्रवासी असतात जे येण्यासाठी आणि जाण्यासाठी थांबलेले असतात, मात्र विमानामध्ये सुद्धा प्रवासी असतात। अशामध्ये ही जी अचानक आग लागणे विमानामध्ये ते देखील मोठे एक हे दाखवले जात आहे। सध्या आपण एकंदरीत पाहिलं तर जी आग आहे ते प्राथमिक दृष्टीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न जे अग्निशमन दलाचे जवान आहेत त्यांच्याकडून आहे ते सरीचे प्रयत्न आहे ते सुरू आहेत। मात्र यामध्ये किती प्रवासी आतमध्ये काही प्रवासी होते की काय विमान खाली होतं कसे आहे सर्व संदर्भात आहेत पुढील तपास आहे सुरू आहे। बरं, नक्कीच सत्यम, वेळोवेळी माहिती घेत राहू। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।